जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी भडीमाराला तोंड देत 3 शाळांमधल्या 217 विद्यार्थी आणि 15 शिक्षकांची सुरक्षा दलाकडून सुटका। दहशतवादाला कथित निधी पुरवठा केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेसमोर चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याबद्दल इस्लामी उपदेशक झकीर नाईकचं पारपत्र रद्द। आगामी 2 वर्षात ऊसाचं 3 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं आश्वासन। आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला 2 गड्यांनी नमवून इंग्लंड अंतिम फेरीत। दुसऱ्या उपांत्य सामन्यात उद्या भारत ऑस्ट्रेलिया लढत। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो। आणि आता पाहूयात बातम्या विस्ताराने। जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या भडीमाराला तोंड देत काल पोलीस आणि नागरी प्रशासनानं 217 विद्यार्थी आणि 15 शिक्षकांची 3 शाळांमधून सुखरूप सुटका केली। नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेला गोळीबार आणि तोफांच्या माऱ्यामुळे या शाळांमधले हे विद्यार्थी आणि शिक्षक 6 तासाहून जास्त काळ अडकले होते। या सर्वांना बुलेटप्रूफ वाहनं आणि बसमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं। कालशियान, सैर, बाहवानी, नंब आणि झांगर या गावांना पाकिस्तानी भडीमाराला तोंड द्यावं लागत आहे। बाहवानी गावातल्या सरकारी शाळेतले 150 विद्यार्थी, कलाडीच्या मिडल स्कूलमधले 12 तर सैर या गावातल्या 55 विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। सैर गावातल्या शाळेच्या इमारतीवरच तोफगोळ्यांचा थेट भडीमार झाल्यानं इमारतीचा बराच मोठा भाग कोसळला अशी माहिती राजौरीच्या उपायुक्तांनी दिली आहे। सुटका केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 150 विद्यार्थ्यांना मदत शिबिरांमध्ये पाठवण्यात आलं तर उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं। जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या या भडीमारामध्ये लष्कराचे 2 जवान शहीद झाले तर 3 नागरिकांसह 6 जण जखमी झाले। गुरेज भागात काल लष्करानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत 2 दहशतवाद्यांना ठार केलं। वादग्रस्त इस्लामी उपदेशक झकीर नाईक याचं पारपत्र रद्द करण्यात आलं आहे। दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी कथित निधी पुरवठा केल्याप्रकरणी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेसमोर उपस्थित न राहिल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई झाली। NIAच्या विनंतीनंतर परराष्ट्र विभागानं एका आठवड्यापूर्वी कारवाई सुरू केली होती। परराष्ट्र विभागाच्या सूचनेवरून मुंबईच्या विभागीय पारपत्र कार्यालयानं त्याचं पारपत्र रद्द केलं असं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता गोपाल बागले यांनी वार्ताहरांना सांगितलं। NIAनं 18 नोव्हेंबर 2016 रोजी नाईक विरुद्ध गुन्हा नोंदवला होता। राज्यात आगामी 2 वर्षात ऊस पिकाचं 3,05,000 हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठीच्या विशेष योजनेला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। सूक्ष्म सिंचनाची ही योजना राज्यातील सहकारी कारखान्यांसोबतच खासगी कारखान्यांसाठी देखील लागू राहील। त्याचप्रमाणे गटशेतीला प्रोत्साहन आणि सबलीकरणासाठी आगामी 2 वर्षांच्या योजनेलाही मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला। आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी तसंच भविष्यात भाववाढीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि विक्री केंद्र सरकार किंवा खुल्या बाजारातून करण्याची प्रक्रिया NEML या कंपनीमार्फत करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला। मुलींचा जन्मदर वाढवण्यासह मुलींचं आरोग्य आणि आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी राबवण्यात येणारी माझी कन्या भाग्यश्री योजना येत्या 1 ऑगस्टपासून सुधारित स्वरूपात राबवायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। राज्यात एकीकडे शिवसेना मंत्रिमंडळात आहे तर दुसरीकडे आंदोलन करत आहे। जनतेच्या प्रश्नांच्या नावाखाली हा ढोंगीपणा सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे। ते काल ठाणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते। आपण सरकारमध्ये असलो तरी सरकारशी सहमत नाही असं दाखवून दुटप्पीपणा करू नका असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाबाबत भूसंपादनासाठीची रक्कम देण्याचं काम जिल्हाधिकारी पातळीवर होण्यासारखं असताना शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी करारावर सही का केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। राज्यातल्या शेतकऱ्यांची नेमकी कर्जमाफी किती झाली हे स्पष्ट नाही। वस्तू आणि सेवा करामुळे केंद्र सरकार निधी देत नाही अशा शिवसेना आणि भाजपामधल्या कुरघोड्या नित्याच्याच आहेत असं अजित पवार म्हणाले। तत्पूर्वी काल ठाण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर पर्यटनाच्या दृष्टीनं व्यापारी आणि मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी नव्या पायाभूत सुविधांच्या आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे असं मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितलं।
ते काल मुंबईत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विकासामुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक संधी या विषयावर इंडियन मर्चंट्स चेंबरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते। या महत्त्वाच्या बंदराचं रूपांतर आकर्षक अशा व्यापारी आणि मनोरंजन केंद्रामध्ये करण्याचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं। यासाठी या ठिकाणी क्रूझ टर्मिनल, फेरी सेवा, अंतर्गत जलवाहतूक, समुद्राचं दर्शन घडवणारे पादचारी मार्ग, जलक्रीडा, तरंगती रेस्टॉरंट्स, मनोरंजन केंद्र, सागरी वस्तू संग्रहालय अशा विविध सुविधा उभारण्याची योजना तयार करण्यात येत आहे अशी माहितीही भाटिया यांनी दिली। कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे। महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि शारीरिक शिक्षण महासंघाच्या शिष्टमंडळानं तावडे यांची भेट घेतली। त्यावेळी कला, क्रीडा, कार्यानुभव या विषयांसंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांसंदर्भात तावडे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका 1 तास वाढवण्याबाबत विचार केला जाईल। तसंच शाळांमधल्या इयत्तानिहाय विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली नाही तर शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत असं तावडे यांनी सांगितलं। या विषयांचे शिक्षक निवृत्त झाल्यानंतर ते पद कमी होणार नाही याची काळजी घेतली जाईल। याबाबत शासन पातळीवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासनही तावडे यांनी यावेळी दिलं। हळदीवरच्या वस्तू आणि सेवा करामुळे राज्यातल्या हळद व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र आहे। हळदीला जीएसटीमधून वगळावं किंवा हळदीवर एकच कर लागू करावा अशी मागणी हळदीच्या व्यापाऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे। हळदीची जागतिक व्यापारपेठ म्हणून ओळख असलेल्या सांगलीतल्या व्यापाऱ्यांनी हळदीचे सौदे बंद केले आहेत। यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधला हळद व्यापार ठप्प झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून हे सौदे बंद असल्यानं बाजार समितीमध्ये सुमारे 1 लाख पोती हळद पडून आहे। हळद खरेदी करताना व्यापाऱ्यांना हळदी व्यतिरिक्त दलाली, हमाली, लेव्ही तसंच कंटेनर या सेवांवरही जीएसटी कर द्यावा लागत असल्यानं हळद व्यापारी चिंतेत आहेत। यावर्षी राज्यात हळदीचं चांगलं आणि दुप्पट उत्पादन झालं आहे। याशिवाय हळदीला दरही चांगले आहेत। त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सरकारनं हळदीवरच्या जीएसटीचं धोरण स्पष्ट करावं असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। टक्के शेतीमाल आहे आणि ते शेतीमाल असल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनं शेतीमालाला 100% वगळल्यानंतर हळदीला यामध्ये जे घेतलं गेलेलं आहे तो एक न कळत नाराजीचा सूर आहे। ज्यावेळी एखाद्या आडत्याकडनं आम्ही हळद खरेदी करतो ती हळद ज्यावेळी आम्हाला त्यांचं बिल येत असते त्या पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे न करता आता खरीददाराकडूनच ते कमिशन घेतलं जातंय। या गोष्टी समजायला तयार नाहीत। नेमका कशा पद्धतीनं आम्ही आडत्याकडनं बिलं घ्यायची, खरीददाराकडनं घेतल्यानंतर ती कशी करायची। आदिवासी विशेषतः कातकरी समाजाच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेनं नाशिक इथं मोर्चा काढला होता। या सेनेचे अध्यक्ष दिनकर उघाडे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। नाशिक रोड इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चा महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत गेल्यानंतर आंदोलकांनी 28 मागण्यांचं निवेदन आयुक्त महेश झगडे यांना दिलं। नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी समाजाच्या अनेक लोकांनी या मोर्चात सहभाग घेतला होता। पालघर जिल्ह्यातल्या 30 पर्यंत पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या 123 शाळा बंद करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी घेतला आहे। या शाळांमधल्या 2442 विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये सामावून घेतलं जाणार आहे। पालघर जिल्हा परिषदेच्या 1ली ते 8वीचे वर्ग असलेल्या 568 शाळा असून या शाळांमध्ये ग्रामीण भागातले शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2011 नुसार प्राथमिक शाळेसाठी 1 किलोमीटर अंतराची अट ठेवण्यात आली असून या अंतरावर असलेल्या तसंच 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत। पालघर जिल्ह्यात सध्या 665 शिक्षकांची पदं रिक्त असून बंद केलेल्या शाळांतले अतिरिक्त 123 शिक्षक या जागांवर सामावून घेतले जातील। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना वेळेत मजुरीचं वाटप करण्यात भंडारा जिल्हा सलग 3ऱ्या वर्षी राज्यात अव्वल ठरला आहे। हा पॅटर्न आता संपूर्ण राज्यात लागू करावा असे निर्देश प्रधान सचिवांनी दिले आहेत। भंडारा जिल्ह्यात 93% जास्त मजुरांना वेळेत मजुरी मिळाली आहे। यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक कार्यप्रणाली तयार केली। त्यांनी एक व्हॉट्सअॅप समूह तयार करून त्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जोडला आहे। या समूहावर जिल्हाधिकारी स्वतः रोजच्या कामाचा लेखाजोखा घेतात।
हा पॅटर्न पूर्ण राज्यात राबवला जाणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. बँकांचं जाळं ज्या प्रमाणात पाहिजे तेवढं जिल्ह्यामध्ये नाहीये राष्ट्रीयकृत बँकांचं. त्यामुळे मग बहुतांशी खाती जी आहेत ती जिल्हा सहकारी बँकेमध्ये होती, ज्याच्याशी ते आधार लिंकिंग होऊ शकत नव्हतं. म्हणून आम्ही ती खाती आता राष्ट्रीयकृत बँकेत उघडली आहेत आणि आम्ही प्रत्येक खातेदारा म्हणजे प्रत्येक मजुराकडे जाऊन अशा प्रकारचं लिंकिंग करून त्यासाठी आम्ही तालुका पातळीवर बँकांची आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यात. त्याच्यात समन्वय आम्ही राखतो आहोत आणि जास्तीत जास्त पद्धतीने लिंकिंग करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. केवळ मजुरी देण्यातच नाही तर मजुरांची माहिती आधार क्रमांकाशी जोडण्यातही भंडारा जिल्हा आघाडीवर आहे. बालवयातच जर मुलांना शाळांनी लेखकांशी संवाद घडवून दिला तर या देशात एक सुसंस्कृत तरुण पिढी उदयाला येईल. त्यांच्या हातून चांगल्या गोष्टी घडतील असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक ल.म. कडू, नझीर फतेहपुरी आणि राहुल कोसंबी यांचा काल पुण्यात सबनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र मराठी अध्यापक संघ आणि संवाद या संस्थेच्या वतीनं हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाठ्यपुस्तकातून अनुभवायला मिळणाऱ्या बाल साहित्यिकांशी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संवाद साधल्यानं मुलंही भारावून गेली होती. लेखक पाठ्यपुस्तकातून मुलांना भेटत असतात, त्यामुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे असं मत लेखक राहुल कोसंबी यांनी व्यक्त केलं. यावेळी नझीर फतेहपुरी यांनी कविताही सादर केली. दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या महिला जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंडनं भारताला 4-1 असं हरवलं. इतर उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये अमेरिकेनं जपानला 1-0 तर अर्जेंटिनानं आयर्लंडला 2-1 असं नमवलं. यजमान इंग्लंडनं शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 2 गड्यांनी नमवत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ब्रिस्टल इथं काल झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेलं 219 धावांचं आव्हान इंग्लंडनं शेवटच्या षटकात चौथ्या चेंडूवर पार केलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आफ्रिकेनं 50 षटकात 6 बाद 218 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात करूनही मोक्याच्या क्षणी पटापट गडी बाद झाल्यानं सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला. मात्र 50व्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकत अन्या श्रुप्सोले हिनं इंग्लंडला विजय मिळवून दिला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा दुसरा उपांत्य सामना उद्या होणार असून यांच्यातल्या विजेत्याशी येत्या रविवारी लॉर्ड्स इथं अंतिम सामना होईल. पाऊस आणि हवामान वृत्त. सांगली जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. चंद्रपुरात काल रात्री रिमझिम पाऊस झाला. अकोला, नांदेडमध्ये काही भागात काल हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. सिंधुदुर्गमध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. ठाण्यातही अधूनमधून मध्यम पाऊस होत आहे. पालघरमध्ये हलका पाऊस होत आहे. बुलडाण्यात रात्री तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. सध्या मात्र ढगाळ वातावरण आहे. भंडाऱ्यात रात्री काही काळ मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. अमरावतीत रात्रभर मुसळधार पाऊस झाला. आताही रिमझिम सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. येत्या 2 दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी भडीमाराला तोंड देत 3 शाळांमधल्या 217 विद्यार्थी आणि 15 शिक्षकांची सुरक्षा दलाकडून सुटका. दहशतवादाला कथित निधी पुरवठा केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेसमोर चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याबद्दल इस्लामी उपदेशक झकीर नाईकचं पारपत्र रद्द. आगामी 2 वर्षात ऊसाचं 3 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं आश्वासन. आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला 2 गड्यांनी नमवून इंग्लंड अंतिम फेरीत. दुसऱ्या उपांत्य सामन्यात उद्या भारत ऑस्ट्रेलिया लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात. नमस्कार.